खाल्लं का? गुड आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये पुढचा जो घटक पाहणार आहे तो बुद्धिमत्ता विषयाचा कूट प्रश्न हा घटक आहे. आता कूट प्रश्न म्हणजे काय तर गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे. म्हणजे कूट प्रश्न म्हणजे असा सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारलेला नसतो, तर काय केलेला असतो, एकात एक असा गुंतवून तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. अतिशय सोपं. जर प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर काहीही अवघड नाही. पण हे जे कूट प्रश्न आहेत प्रवेश, ते आपल्याला व्यवस्थित वाचायला लागतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात. आता या कूट प्रश्नामध्ये ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो त्यावेळेस त्या प्रश्नाचा अगोदर आपल्याला अर्थ समजून घ्यावा लागतो आणि अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं तर त्या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने आपल्याला कोणती कृती करावी लागते हे आपल्याला पाहावं लागतं. आता या कूट प्रश्नामध्ये पहिलं आहे रांगेतील स्थान, दुसरं आहे दिशा, तिसरं दिनदर्शिका आणि चौथं आहे वेणाकृती किंवा चौरसातील वर्तुळातील संख्या. या घटकाचा या कूट प्रश्नामध्ये समावेश केला जातो. त्यातला पहिला घटक आज आपण बघणार आहे तो म्हणजे काय, रांगेतील स्थान. तुम्ही जसं शाळेत आलाय म्हणजे पहिलीत आल्यापासून तुम्हाला आठवत असेल शाळेत आल्याच सकाळी सकाळी आपल्याला रांगा कराव्या लागतात. रांगा माहिती आहेत ना तुम्हाला? ओळी एकामागे एक आपल्याला काय करावं लागतं, उभा राहावं लागतं. मुलींची एक लाईन, मुलांची एक लाईन, आडव्या लाईन, उभ्या लाईन, आहे की नाही? आडव्या लाईन, उभ्या लाईन या आपण पहिल्यापासून करत आलेलो आहोत. म्हणजे रांग तुम्हाला नवीन आहे का? रांगेमध्ये आपण एकतर एकापुढे एक उभा राहतो, म्हणजे एकामागे एक उभा राहून आपण काय करतो, रांग करतो. आणि दुसरी रांग कशी करतो, आडवी रांग, आहे की नाही? आडवी म्हणजे डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे. आणि उभी रांग करताना काय करतो तर पुढून पाठीमागे किंवा पाठीमागून पुढे. तर अशा या रांगावर आधारित प्रश्न आपल्याला या घटकामध्ये सोडवायचे आहेत. मग आता पहिला प्रश्न बघूया. खूप सुंदर प्रश्न आणि सोपे प्रश्न असतात. टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही. तुम्हाला मी प्रश्न सोडवत काही ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकप्रमाणे तुम्ही काय करायचं तर प्रश्न सोडवायचा. तर पहिला नमुना प्रश्न पहिला बघूया आपण. एका मुलींच्या रांगेत बघा, एका मुलीच्या रांगेत मधल्या मुलीचा क्रमांक 15वा आहे. बघा, एक मुलीची रांग आहे आणि मधला क्रमांक कोणता आहे, 15वा आहे. तर त्या रांगेतील मुलींची एकूण संख्या किती? आता बघा, एक मुलींची रांग आहे, रांगेतील मुलींची संख्या दिली आहे का? नाही दिली. पण मधल्या मुलीचा नंबर दिलाय. मधली मुलगी किती नंबरला आहे, 15वा. मग त्या मुलीच्या पुढे किती मुली असतील रे? 14, कारण तिचा नंबर किती आहे, 15वा आहे. मग इकडे 14 असतील आणि या बाजूला किती असतील, 14च असणार, कारण ती मध्ये आहे मुलगी, बरोबर की नाही? म्हणजे तिच्या मागे पण तेवढ्याच मुली असणार आणि पुढे पण तेवढ्याच मुली असणार आहे की नाही? म्हणजे तिच्या पुढे 14 आहेत आणि मागे सुद्धा 14 आहेत. मग या 14 मुली अधिक ही किती, एक मुलगी आणि अधिक ह्या 14, 14 आणि 14 28 आणि ही एक किती झाली, 29. म्हणजे त्या रांगेत एकूण किती मुली आहेत, 29. पर्याय नंबर 2. आहे की नाही सोपं? आहे की नाही सोपं? फक्त लक्षात ठेवायचं, मधला ज्यावेळेस नंबर आपल्याला देतात त्यावेळेस त्याच्या दोन्ही बाजूला तेवढेच विद्यार्थी असतात. आणि तो एक मधला सेपरेट. पुढचा प्रश्न बघा. एका आडव्या ओळीत, आता इथं आडवी ओळ आली आहे, आडवी ओळ आली की कसं असणार आहे, डावी बाजू उजवी बाजू.
डावीकडून 19वा व उजवीकडून 31वा क्रमांक आहे. बघा आधी आपण मांडून घेऊया. डावी आणि उजवी बाजू, आपल्या ज्या डावी उजव्या बाजू आहेत त्याच डाव्या उजव्या, म्हणजे ही बाजू कोणती आली रे? डावी. आणि ही कोणती आली? उजवी आली, है की नाही? मग एका ओळीत प्रणालीचा डावीकडून कितवा नंबर आहे? 19वा. म्हणजे इकडून कितवा नंबर आहे? 19वा. ही कोण आहे? प्रणाली. म्हणजे डावीकडे, प्रणालीच्या डावीकडे किती मुली असतील रे? 18. व्हेरी गुड. लगेच कळते की तुम्हाला, छान हुशार मुलं आहेत. तर उजवीकडून 31वा नंबर आहे. उजवीकडून कितवा नंबर आहे? प्रणालीचा का? उजवीकडून तिचा कितवा नंबर आहे? 31वा. म्हणजे उजवीकडे प्रणालीच्या मुली किती असतील? 30. व्हेरी गुड. किती? 30. कारण मागून तिचा नंबर कितवा आहे? 31वा. आणि पुढून किती आहे? 19वा. आता ही प्रणाली दोन झाली का एकच झाली रे? एकच आहे ना. प्रणालीचाच नंबर पुढून 19वा आहे आणि मागून 31वा आहे, म्हणजे ही एकच मुलगी झाली. हा, तिचा नंबर पुढून 19वा आहे आणि मागून 31वा आहे. म्हणजे डावीकडून 19वा आणि उजवीकडून 31वा आहे. मग तिच्या डावीकडे 18 मुली आणि उजवीकडे किती मुली आहेत? 30 मुली आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या साक्षीचा क्रमांक किती? आता आपल्याला रांगेच्या मध्यभागी असणारा सांगायचं आहे. मग काय करावं लागेल? आता रांगेतील एकूण मुलं किती आहेत, मुली किती आहेत काढाव्या लागतील. मग इथं किती मुली आहेत? 18. प्रणाली 1 आणि इकडे किती आहे? 30. किती मुली झालेले? 30. हा, किती झाल्या? 49 मुली झाल्या. 49 मुली झाल्या. मग आपल्याला 49 मुलीच्या रांगेतला मधला नंबर काढायचा आहे. हा, आता त्यासाठी काय करायचं? ज्यावेळेस आपल्याला मधला नंबर काढायचा असतो त्यावेळेस एक ट्रिक आहे किंवा सूत्र आहे मला. तर काय करायचं? तर ओळीतील एकूण नंबर किती आहेत? ओळीतील एकूण नंबर, एकूण संख्या किती आहे ओळीतली? 49 अधिक 1 करायचं आणि भागिले 2. मग आपल्याला बरोबर ओळीतला मधला नंबर समजणार आहे. 49 अधिक 1 किती रे? 50 भागिले 2. बे कबे, बे दोन्ही 4, राहिलं 1, बे पंचे 10. मग मधला नंबर किती आला? 25वा. इकडं 25, इकडं 25 आणि मध्ये 1. आपण बेरीज करून बघूया. बघा, सुरुवातीला 25, मधला प्रणालीचा 1 आणि शेवटचे 25. 5 आणि 5 10 आणि 1 11शी 1 हातचा 1, 2 आणि 2 4 आणि 5. 51 येते इकडे ओळीतील संख्या. हा, मध्यभागची संख्या आपल्याला सांगायची. उजवीकडे हा एकूण ओळीतील संख्या किती झाली? 49. त्याच्यामध्ये आपल्याला एक मिक्स करायचा आणि बरोबर आपल्याला काय होतं? तर मध्यभागचा नंबर, म्हणजे इथं काय येईल? मध्यभागचा 25 नंबर आहे. म्हणजे डावीकडे 24, उजवीकडे 24 आणि हा एक 25. 4 आणि 4 8 आणि 9, 2 आणि 2 4. आले का एकूण संख्या? म्हणजे मधला नंबर जर काढायचा असेल तर रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या अधिक 1 भागिले 2 असं करायचं. मग आपल्याला रांगेतील बरोबर मधला नंबर आपल्याला भेटतो. समजलंय? हे तुम्हाला येतच येणार आहे. ह्याचे जेवढे तुम्ही प्रश्न सोडवाल तेवढे रांगेतील स्थानचे तुम्हाला प्रश्न येणार आहे. पुढचा बघा, तिसरा. मध्यभागी 15वा क्रमांक असणाऱ्या रांगेतील मुले व दुसऱ्या रांगेतील 18 मुले एकत्र करून नवीन रांग तयार केल्यास त्या रांगेतील
मध्यभागी असणाऱ्या निरंजनाचा क्रमांक कितवा असेल? आधी सोडवतो का? सोडवून दाखवायचंय. मला उत्तर माहिती आहे म्हणून सांगायचं नाही. आपल्याला एक एक पायरी उत्तराकडे जायचं आहे. बघा आता काय करायचं, तर मध्यभागी 15वा क्रमांक असणारी रांग. आता मध्यभागी 15वा आहे म्हणजे इकडे किती असणार आहे? एका बाजूला किती असणार? 14. हा 15वा आणि इकडे किती असणार आहे? 14. मग ह्या रांगेत किती मुलं झाली? 14 आणि 14 28 आणि हा एक किती झाली? 29. म्हणजे पहिल्या रांगेत मुलं किती आहेत? 29 आहेत. त्या 29 मुलांमध्ये दुसऱ्या रांगेतील 18 मुले एकत्र केली. मग दुसऱ्या रांगेत किती मुलं आहेत? 18. मग या दोन्हीची बेरीज करावी लागेल आपल्याला. 9 8 17 हातचा 1 2 आणि 1 3 आणि 4. म्हणजे जी नवीन रांग तयार होईल त्याच्यामध्ये किती मुलं असतील? 47 मुले असतील. किती मुले असतील? 47 मुले असतील. आणि आता पुढं काय प्रश्न विचारलाय बघा. नवीन रांग तयार केल्यावरती त्या नवीन रांगेच्या मध्यभागी निरंजना आहे आणि तिचा आपल्याला नंबर काढायचा आहे. तिचा क्रमांक कितवा असेल ते काढायचे. आता आपण सूत्र बघितले. रांगेतली एकूण मुलं आपली किती आली? 47. आपल्याला मधला नंबर काढायचा आहे. मग आपल्याला 47 मध्ये काय करावं लागेल रे? अधिक 1 आणि त्याला भागिले काय करावं लागेल? 2 करावे लागेल. 47 अधिक 1 किती झाले? 48 भागिले 2. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8. म्हणजे मध्यभागचा नंबर किती आला? 24. मध्यभागचा नंबर किती आला? 24. म्हणजे इकडे किती मुलं असणार आहे? 23. इकडे किती मुलं असणार आहे? 23. 23 आणि हा एक किती झाला? 24. हा एक मुलगी, ही एक मुलगी म्हणजे निरंजनाचा नंबर किती आहे? 24. निरंजनाचा नंबर किती आहे? 24. 23 आणि 23 46 अधिक 1 किती आलं मग? 47 आलं का? रांगेतील एकूण मुलांची संख्या. या पद्धतीने आपल्याला सोडवून ते गणित एक एक स्टेपने सोडवून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा बघूया प्रश्न. चौथा. एका रांगेत रवीच्या डाव्या बाजूस 13 मुले आहेत व उजव्या बाजूस 17 मुले आहेत. तर डावीकडून 5व्या क्रमांकावर असणाऱ्या विजयचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल? आता एक एक ओळ आपण सोडवत जायचं. एका रांगेत रवीच्या डाव्या बाजूस, आता इथं रवी पकडूया आपण. हा कोण आहे? रवी. इकडची कोणती बाजू आहे? डावी. मग रवीच्या डाव्या बाजूला किती मुलं आहेत? 13 मुलं आहेत. रवीच्या डाव्या बाजूस 13 मुलं आहेत आणि उजव्या बाजूला किती आहेत? 17. मग रांगेत एकूण मुलं किती झाली रे? बघा बघा कसं 31 कसं 31 कसं सांग. आता बघा ही 13 ही 13 मुलं, ही 17 मुलं आणि रवी एक आहे नाही. रवीच्या बाजूला आहेत 13, रवीच्या बाजूला आहेत 17 आणि रवी एक. 3 आणि 7 10 ने 11 1 हातचा 1 1 1 1 3. म्हणजे रांगेत एकूण मुलं किती झाली? 31. मग डावीकडून 5वा क्रमांक टाकायचा आहे. बघा इकडून, आता डावी बाजू इकडे आहे. डावीकडून आपण लिहिलं 1 2 3 4 आणि 5. 5व्या क्रमांकावर कोण आहे? 5व्या क्रमांकाला कोण आहे? विजय. 5व्याला कोण आहे? इथं विजय आहे. तर काय काढायचं आपल्याला? उजवीकडून कितवा क्रमांक असेल? काय काढायचंय?
उजवीकडून किती क्रमांक असेल. आता ही 5 झाली. एकूण रांगेत मुलं किती आहेत? एकूण रांगेत मुलं किती आहेत? 31 आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, एक तर तुम्ही आहे अशी रांग 31 मुलांची काढून घेऊ शकतो. आपण तुम्हाला समजेपर्यंत 31 नंबर काढूया. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 बसत नाही गेले 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. म्हणजे ही आपली 31 मुलांची रांग झाली. तर आपल्याला काय करायचंय, डावीकडून 5व्या नंबरला विजय आहे तर त्याचा उजवीकडून नंबर काढायचा आहे, म्हणजे पाठीमागून. मग मोजूया आपण. बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. म्हणजे उजवीकडून विजयचा नंबर किती आला? 27वा. आता तिथं पेपरात एवढे अंक लिहित बसणार का आपण? नाही लिहित बसणार. त्याच्यासाठी सूत्र आहे बघा. तर काय करायचं, तर एकूण रांगेमध्ये मुलं किती आहेत? किती आहेत? 31. तर त्या आपल्याला पाठीमागून नंबर काढायचा आहे. आता ह्याचा नंबर 5वा आहे. मग इकडे किती मुलं आहेत? इकडे किती आहे? 4. मग त्या 31 मधून आपल्याला किती नंबर वजा करायचा आहे? 4. उजवीकडून आपल्याला विजयचा नंबर काढायचा आहे. तर उजवीकडून डावीकडून 4 मुलं आहेत, तो 5वा आहे. मग एकूण मुलांमधून 31 वजा 4 केला आपण तर आपल्याला काय भेटेल, त्याचा नंबर. 31 वजा 4 किती आलं सांगा? 31 वजा 4 31 वजा 4 करायचंय. जेव्हा 31 मधून 4 गेले, 31 गेले, 30 गेले, 29 गेले, 28 गेले, किती आले? 27. मग उजवीकडून विजयचा नंबर कितवा आला? 27वा. या दोन्ही पद्धतीने, जी पहिली पद्धत आहे सगळे अंक लिहायचे, ती कशी आहे, खूप वेळ घेणार. कमीत कमी 5 मिनिटं तरी तुम्हाला लागणार 31 अंक लिहायला. मग त्याचा पुढून नंबर, पाठीमागून नंबर शोधायला. मी इकडे आहे मीनाक्षी, मी इकडे आहे, तिकडे काय बघते. त्याच्यापेक्षा काय करायचं, विजयचा नंबर काढायचा का नाही. तर विजयच्या डाव्या बाजूला 4 आहेत आणि एकूण 31 आहे. तर 31 मधून 4 वजा केल्यानंतर आपल्याला विजयचा उजवीकडूनचा नंबर मिळाला. तो आहे किती? 27. आता जरी तुम्हाला वाटत असेल खूप अवघड आहे, तरी हे खूप सोपं आहे. तुम्ही प्रयत्न करत राहिला की तुम्हाला हे गणित सुटणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हा जरा मला संदिग्धच वाटतोय. बघा, एका रांगेत 27 मुले उभी आहेत. किती मुलं आहेत? 27 मुलं उभी आहेत. त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलाच्या डाव्या बाजूस 5व्या क्रमांकास अजय उभा आहे. तर अजयचा रांगेतील क्रमांक कितवा? आता बघा, 27 मुलं आहेत. मग आता आपल्याला काय करायचंय, मध्यभागी उभ्या असणारा मुलगा काढायचा आहे. मग काय करायचं रे, मध्यभागचा मुलगा काढायचा की 27 अधिक 1 मध्यभागचं काढायचंय की नाही नंबर. तर एकूण रांगेतील मुलांमध्ये 1 मिसळायचं आणि त्याला 2 ने भागायचं. मग 27 अधिक 1 किती आलं? 28 भागिले 2. बेक बे बेक बे बेचो 8. म्हणजे मधला क्रमांक कोणता आला? 14वा आला. बरोबर की नाही? तर 14वा. मग आता इथं 14 आहे. ही बाजू कोणती? डावी. ही बाजू कोणती? मग आपल्याला काय सांगितलंय, तर मधल्या मुलाच्या डाव्या बाजूस 5व्या क्रमांकावर अजय आहे. बघा, ह्याच्या डाव्या बाजूस, 14च्या डाव्या बाजूस कितव्या क्रमांकावर? 5व्या क्रमांकावर. मग 14च्या आधी काय असतो? 13 12 11
10 9 म्हणजे हा 1 2 3 4 आणि 5. पाचव्या क्रमांकावर कोण आलं रे? अजय. त्याचा